नमस्कार मंडळी. आज आपण पाहतोय ड्रमस्टिक करी किंवा चिकन करी. अतिशय सोप्या पद्धतीने खूप जास्त तामझाम न करता पटकन कशी करी बनवू शकता. ही करी मी लहान मुलांच्या हिशोबाने किंवा किड्स स्पेशल बनवलेली आहे. त्यामुळं खूप जास्त स्पायसेस न ॲड करता पटकन होईल अशी ही करी आहे. तर चला सुरुवात करूया. हा काही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही, पण माझ्या एरियामध्ये लिशियसचं चिकन लवकर अवेलेबल होतं आणि ते क्लीन असतं म्हणून मी त्याचा वापर करते. पण हा काही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही, तर मी स्वतःच परचेस करून हे चिकन खरेदी केलेलं आहे. आता इथे काय केलेलं आहे, चिकनचे 4 ड्रमस्टिक घेतलेले आहेत किंवा या पद्धतीचे पीसेस आपण वापरू शकतो. हवं तर नॉर्मल चिकनचे जे पीसेस असतात छोटे-छोटे करीसाठी वापरले जातात, त्याचाही वापर केला तरी चालेल. आता हे ड्रमस्टिक व्यवस्थित स्वच्छ पाण्याने 1 ते 2 वेळेस धुवून घ्या. त्यानंतर याला मॅरिनेट करण्यासाठी अर्धा लिंबू पिळून घ्या. असं केल्यामुळं आंबटपणामुळं चिकन लवकर शिजतं आणि चिकन जास्त रुचकरही लागतं. यामध्ये 2 मोठे चमचे दही वापरले. घरगुती दही आहे. याचबरोबर छोट्या चमचाने लसूण आल्याची पेस्ट वापरली आहे. आता यामध्ये चवीनुसार लागेल तसं मीठ ॲड करावं. याचबरोबर 1 छोटा चमचाभर काश्मीरी रेड चिली पावडर किंवा बॅडगी मिरची वापरा. कारण ती तिखट कमी असते. यामध्ये 1 मोठा चमचा धने पावडर, 1 छोटा चमचाभर आपण थोडासा गोडा मसाला, गरम मसाला आणि थोडासा चिकन हा मसाला किंवा चिकन करीचा जो काही मसाला असतो तो नाही वापरला तरी चालेल. यामध्ये 1 छोटा चमचा आपण इथे तूप वापरलेलं आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, हळदी आपण अगदी चिमूटभर वापरली आहे, खूप जास्त नाही. आता रंग छान येतो आणि अगदी चिकन मॅरिनेट करून ठेवा साधारणतः 5 ते 10 मिनटं. यापेक्षा जास्त वेळ असेल तर तुम्ही 1 ते 2 तास मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलात तरी चालेल. पण मी इथे सरळ 5 ते 10 मिनटामध्येच यापासनं चिकन करी बनवलेली आहे. आता चिकन मॅरिनेट झालं की ते खाण्यास जास्त रुचकर लागतं आणि टेस्टीही होतं चिकन करी. अशा प्रकारे आता मॅरिनेशन झालेलं आहे. यावर झाकण ठेवून एक 10 मिनटं बाजूला ठेवा. आता आपण कुकरमध्ये बनवतोय, अर्थातच झटपट होणार आहे. यासाठी 4 मोठे चमचे तेल वापरले. हवं तर तूपही वापरलं तरी चालेल. लहान मुलांसाठी बनवत असाल तर आवर्जून चिकन करी तुपात बनवा. जास्त टेस्टी आणि हेल्दीही होते. यामध्ये थोडंसं हिंग आणि त्यानंतर 1 चमचाभर जिरं ॲड करा. आता अर्धा छोटा चमचा लसूण आल्याची पेस्टही वापरली आहे. त्यानंतर 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक पेस्ट केली तरी चालेल. पण जर तुम्हाला ग्रेव्ही खूप जास्त दाटसर आवडत असेल तर तुम्ही कांदा आवर्जून बारीक पेस्ट करून वापरा. त्यानंतर इथे आपण कांदा तळला गेला पाहिजे. कांदा अगदी मध्यम आचेवर व्यवस्थित तळून घ्या. छान कांदाचा कलर चेंज झाला की मग बाकीची जिन्नस ॲड करा. आता सुरुवातीलाच आपण चिकनला मॅरिनेट करत असताना भरपूर मसाले वापरलेले आहेत. म्हणजे खूप जास्त मसाल्याचा वापर न करता इथे आता आपण थोडेच मसाले ॲड करूया. कांदा छान तळला गेला आहे तर यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर छोटे छोटे पीसेस करून टोमॅटोची तुम्ही वापरू शकता किंवा टोमॅटोची प्युरी वापरली तरी चालेल. इथे आता 1 मोठा चमचा आपण डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे, म्हणजे छान चव येते. हवं तर तुम्ही कांदा, डेसिकेटेड कोकोनट, टोमॅटो ही सगळी जिन्नसं सुरुवातीलाच भाजून ती मिक्सरला वाटून त्याची पेस्ट केली तरी चालेल. पण मी अगदी झटपट बनवत आहे त्यामुळं ते वाटणाचं काम मी न करता अगदी याच पद्धतीने बनवले. यामध्ये थोडासा चिकन करीचा मसाला टाकला आहे, अगदी चिमूटभर, जास्त नाही, आणि थोडासा गरम मसाला. यापेक्षा जास्त नको. तुम्ही पाहू शकता अगदी चिमूटभरच बाकीची जिन्नसं ॲड करा. कारण सुरुवातीलाच मसाला ॲड केला आहे त्यामुळं खूप जास्त चिकन करी तिखट होऊ शकते, म्हणून मी इथे मसाले कमी वापरलेत. आता चवीनुसार लागेल तसं मीठ वापरावं. मसाला छान कुक झाला पाहिजे, अगदी एकजीव झाला पाहिजे आणि मग त्यानंतर आपण टोमॅटोचे मोठे मोठे चंक्स टाकूया. आता मुलांना या पद्धतीचा टोमॅटो खायला आवडतो म्हणून मी वापरला आहे. हवं तर बारीक चिरून घ्या किंवा अगदी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट केली तरी चालेल. आता व्यवस्थित मसाला परतला गेला की यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर ॲड करा. हवं तर थोडीशी पुदिन्याची पानेसुद्धा वापरू शकता, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी वापरलेली नाही आहेत. आता ड्रमस्टिक यामध्ये ॲड करा. मॅरिनेट केलेलं ड्रमस्टिक पूर्णपणे ॲड करावं आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्या. हवं तर तुम्ही कुकरचं झाकण लावून हे 1 ते 2 मिनटं हाय फ्लेमवर थोडंसं शिजवून घेऊ शकता. यामुळं एकतर मसाल्याला छान तेल सुटतं आणि चिकनही व्यवस्थित भाजलं जातं किंवा व्यवस्थित आपण त्याला फोडणीमध्ये परतून घेतो.
असं केल्यामुळं भाजी बनवायचा जो काही वेळ आहे तो खूप कमी होऊन जातो. आता एक 4 ते 5 मिनिटं हाय फ्लेमवर मी या पद्धतीने चिकन शिजवून घेतलं आहे. यामधला थोडासा ज्युसीपणा तुम्ही दिसू शकतं किंवा यामध्ये थोडंसं पाणी सुटलेलं दिसेल तुम्हाला. यामध्ये लगेच आता आपण पाणी ॲड करूया. आता तुम्हाला ग्रेव्ही ज्या पद्धतीची आवडत असेल, साधारणतः घट्ट आवडत असेल किंवा थोडीशी पातळसर, त्या पद्धतीने त्यामध्ये गरम पाणी टाका. गरम पाणी टाकल्यामुळं एकतर चिकन लवकर शिजतं आणि त्याला तर्री छान सुटते. म्हणून आवर्जून गरम पाणी वापरावं आणि चिकन करीची टेस्टही छान येते. कधीही थंड पाण्याचा वापर करू नका. या पद्धतीने आता चिकन करीचा जो काही रस्सा आहे तुम्हाला दिसत असेल, तर आता आपण याला झाकण लावूया आणि साधारणतः एक 2-1 शिट्ट्या करूया. कधी-कधी 2 ते 3 शिट्ट्या लागतात. प्रत्येक कुकरवर डिपेंड असतं. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपली चिकन करी तयार झालेली आहे. अप्रतिम चवीची ही चिकन करी बनवायला खूप सोपी, अगदी झटपट बनेल अशी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. म्हणजे दरवेळेस नॉन-व्हेज बनवायचं म्हणलं, की त्याचं वेगळं वाटण तयार करा, वेगवेगळे मसाले भाजून घ्या. असं तामझाम न करता कधी-कधी अगदी सोपी पद्धतीने सुद्धा चिकन करी छान होते आणि ही ड्रमस्टिक करी मुलं खूप आवडीने खातील. इतकी ही टेस्टी झाली आहे. खूप जास्त तिखटही नाही आहे आणि खूप जास्त सपकही नाही आहे. मध्यम तिखट आणि अगदी छान अशी ही चिकन करी तयार आहे. काश्मीरी रेड चिली पावडर वापरल्यामुळं याचा रंग जो आहे थोडासा लालसर दिसतो, पण चवीला अप्रतिम होते. आता बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा आणि ही चिकन करी चपातीबरोबर, फुलक्याबरोबर नक्की सर्व्ह करा. तर तुम्ही ही रेसिपी ट्राय केल्यानंतर मला तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर अजून कुठले डाऊट असतील तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता.